सगळेजण पाणी पाहत होतो. मला एक दृश्य दिसलं, पाण्यामध्ये एक पुस्तक पडलेलं होतं. मी ते पुस्तक उचललं, घरी आणलं, पत्र्यावरती ठेवलं. ते वाळल्यानंतर हातात घेतलं आणि पाहत होतो काय, त्या पुस्तकाची पानं एकमेकांना चिटकलेली होती. काही पानांवरती पाणी साठलेलं होतं, त्याचबरोबर काही पानांवरती माती बसलेली होती. आणि मला असं वाटलं की अरे ह्या पुस्तकाला बोलता येत असतं तर काहीतरी म्हणालं असतं. आता मी जर तुमच्या जवळ आलो आणि तुमच्या डोक्याने केस धरून ओढले तर तुम्हाला दुःख होईल का नाही? तुम्ही लगेच म्हणाल सोर काय कळतं का तुम्हाला किती जोरात केस ओढले तुम्ही, माझं दुखलं की? तसं त्या पुस्तकाला काहीतरी वेदना झाल्या असतील का नाही? आणि वेदना झालेलं पुस्तक माझ्यासोबत बोलू लागलं. पुस्तक काल मला म्हणाले बहुतेक आमचे दिवस संपले, एक काळ होता आमचा, मान होता आम्हा देवाराचा, राज रोज चालतात तिथं आमचे प्रकाशन सोहळे, भेट म्हणून दिलं जाते आम्हाला कित्येकांना. मग सुरू होतो आमचा प्रवास व्हीआयपी गाडीतून व्हीआयपी माडीपर्यंत. कोण बोलतंय हे? पुस्तक बोलू लागले. मग सुरू होतो आमचा प्रवास व्हीआयपी गाडीतून व्हीआयपी माडीपर्यंत. काचेच्या अलमारीत ठेवलं जाते आम्हाला शोपीस ठेवल्यासारखे. कधी कधी गाडीच्या सीटवर पडून असतो वर्षानुवर्ष. कालांतराने येतात तिथं आमची भावंड. मग सुरू होतो आमच्या निरर्थक आयुष्याचा निरर्थक प्रवास. फेकून दिलं जाते आम्हाला कुठंतरी आडगळीला. धुळीनं गुदमरतो आमचा जीव, वाळव्या कुरतडतात आमच्या एका एका अवयवाला. धुळीने गुदमरतो आमचा जीव, वाळव्या कुरतडतात आमच्या एका एका अवयवाला. मग विकलं जातंय आम्हाला एखाद्या भंगारवाल्याला किलोच्या भावात. आणि सुरू होती आमची वरात उघड्या गाड्यावरून गावोगाव गल्लो गल्ली. मग सुरू होते आमची वरात उघड्या गाड्यावरून गावोगाव गल्लो गल्ली. एखादा दुकानदार जास्तीचे पैसे देऊन खरीदतो आम्हाला, वेगवेगळं करतो आमच्या एका एका अवयवाला. तारेचा गळफास पुन्हा आमच्या नरड्याला. दुकानाच्या शटरवर आम्ही शोपीस ठेवल्यासारखे. पुस्तक काल मला म्हणाले बहुतेक आमचे दिवस संपले. पुस्तक काल मला म्हणाले बहुतेक आमचे दिवस संपले. दुःख झालं बघा त्या पुस्तक.